मॉर्निंग. तर आई गेल्यात पुढे आमच्या गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्र शुगर चेक करायला. तर आता मी पण तिकडे चालले. तर तुम्हाला आमचं गावचं प्राथमिक आरोग्य केंद्र दाखवते. तर चला. आत्ताच पाऊस पडून गेलाय, थोडासा थांबलाय. इकडे पेरणी केलेलं रुजून आलेलं बघा, किती छान दिसतंय, मस्त हिरवगार. थोड्या दिवसांनी इकडे सगळीकडे मस्त हिरवगार दिसेल आणि वातावरण पण किती छान झालंय गावचं. एकदम निवांत, शांत, थंड. श्रीशाची मम्मी आली श्रीशाला स्कूलमध्ये सोडून. कसं पावसाळ्यातून जायला लागते शाळेत सोडायला. वहिनींचं पण काम आहे सरकारी दवाखान्यात. पल्स पोलिओ किती तारखेला? 28 तारखेला, 28 जून रोजी. तिथं बाहेर प्राथमिक आरोग्य केंद्र लिहिलंय. काल मी जाताना बोर्ड वाचला होता. उपकेंद्र आमच्या गावचं. तुम्ही पण तुमच्या मुलांना 28 जून रोजी पल्स पोलिओला घेऊन जावा. जिल्हा परिषद शाळा आदर्श विद्या मंदिर. प्रायमरी हेल्थ सेंटर PSC. प्रायमरी हेल्थ सेंटर PSC इंग्लिशमध्ये. शाळेच्या जवळच, एकदम 1-2 मिनिटावरच. असेल, आली असेल. आमच्या गावचं उपकेंद्र. जेवणाआधीची शुगर चेक करण्यासाठी आई पुढे आल्या होत्या. जेवणाआधीची शुगर चेक करून झाली. आता डब्बा खाऊन जेवणानंतरची करायची चेक. आता 2 तास आम्ही इथेच थांबणार आणि नंतर घरी जाणार आहे. एकदम नीट अँड क्लीन आहे आमच्या गावचं उपकेंद्र. मम्मीचं PP चेक करू. असा हात ठेवा टाईट. नक्की काय त्रास वाटत आहे? त्रास नाही. नाही ना काय? तुम्हाला BP शुगर काय आहे? आहे आहे ना. शुगर आहे का? शुगर आहे.
बरं, आपण शुगरची पण तपासणी करूया. हां आता तुम्ही कसं खाऊन आलात की उपाशापोटी आहे? उपाशीपोटी आलेली आहे. आता झाली ना उपाशीपोटी. हां, आपल्याकडे दोन्ही प्रकारच्या तपासण्या होत्या, उपाशापोटीची पण आणि खाल्ल्यानंतरची पण. हां ज्यांना आम्ही डायबिटीज असतो ना, तर त्यांना आम्ही उपाशापोटीची तपासणी करायला बोलवतो आणि सोबत टिफिन घेऊन यायला सांगतो, जेणेकरून तपासणी केल्यानंतर लगेच खाऊ 2 तासांनी आपण त्यांची जेवल्यानंतरची सुद्धा आपण शुगर तपास. ठीक आहे काकी, तुमचं प्रेशर नॉर्मल आहे आता 110/70 असं तुमचं प्रेशर आहे. नमस्कार, मी मेघा बाबाराव टोंगे, समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र पूर, प्राथमिक आरोग्य केंद्र धामापूर, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आज आपल्या उपकेंद्रापूर अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्या सुविधांबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. तसेच नवीन नवीन प्रोग्राम किंवा मग नवीन नवीन मोहिम्स येतात, त्यासुद्धा राबवल्या जातात. त्याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. आता आपल्या उपकेंद्र पूरमध्ये आपण टोटल 13 प्रकारच्या सर्व्हिसेस देतो आणि 14 प्रकारच्या आपल्याकडे लॅब टेस्ट होतात. त्याच्यामध्ये 13 सर्व्हिसेसमध्ये होणारी जी आई आहे तिला जवळच्या उपकेंद्रात यायला सांगतात. तिची आपण नोंदणी करतो. ती नोंदणी आपल्याला 12 आठवड्याच्या आत RCH पोर्टल यावर करावं लागतात. त्याच्याद्वारे तिला आभार नंबर मिळतो. तर त्या सुविधा आपण देतो त्यांना. उपकेंद्रात आल्यानंतर आपण तिची वजन, उंची, BP, शुगर या सगळ्या गोष्टी आपण तिच्या तपासतो. गरोदर स्त्रियांसाठी स्पेशल वेगळी रूम आहे आणि तिथे त्यांच्या माहितीसाठी विविध चार्ट्ससुद्धा लावलेले आहेत. महिलेला माता व बालक असं MCP नावाचं कार्ड आपण त्यांना देतो. या कार्डवर त्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे. हे महत्त्वाचं कार्ड आहे, हे जपून ठेवायचं. संरक्षण कार्ड म्हटलेलं आहे. ह्या कार्डातच माहिती दिलेली आहे. यामध्ये पूर्ण मातेचं नाव, वय, वडिलाचं नाव, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, त्याच्यानंतर आपण त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्यानंतर ज्या गरोदर माता आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा लाभ दिला जातो. गरोदर माता आहे पहिल्या खेपेची, तिला आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ दिला जातो. यामध्ये तिला आपण 5,000चा लाभ दिला जातो. तसेच दुसऱ्या खेपेची जर महिला असेल आणि तिला जर दुसऱ्या खेपेला मुलगी झाली असेल तर आपण तिला सुद्धा लाभ दिला जातो. तो लाभ 6,000चा असतो. त्यानंतर महिलेची डिलिव्हरी झाल्यानंतर जर महिला JSY म्हणजे दारिद्र्य रेषेखालील किंवा BPL किंवा अजून ह्याच्यामध्ये असेल तर त्यांना आपण JSYचा लाभ दिला जातो. लग्न झाल्यानंतर तिने नाव अपडेट केलेलं असायला पाहिजे. तिचा मोबाईल नंबर अपडेट केलेला असायला पाहिजे. आधार कार्ड आणि त्यांचा मोबाईल नंबर हे एकत्र असलं म्हणजे एकामेकाला लिंक असलं पाहिजे. आधार कार्ड आणि ह्या याच्यावरचं नाव कसं एक असलं तर तिला त्या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळाला जातो. तर त्याच्यामध्ये त्यांना ई-श्रम कार्ड असतं. सगळं म्हणजे कसं सासरच्या नावावरती त्यांनी करायला पाहिजे. रेशन कार्डावर सुद्धा त्या महिलेचं नाव चढायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर पूर्ण क्लिअर असेल तर तिला ह्या सगळ्या प्रकारचा लाभ आपण देऊ शकतो. हे प्रसूतीपूर्व काळजी ह्याच्यामध्ये आपण तिचं सगळ्या प्रकारच्या चाचणी करतो. तिचं रक्तदाब करतो, मधुमेह करतो, HIV करतो, इतर कुठला आजार आहे का तो तपासतो, वजन, उंची घेतो. ती आपल्याकडे उपकेंद्रात केव्हा आली, दवाखान्यात केव्हा गेली त्याची इथे तारीख नोंदवल्या जातो. तिला कितवा आठवडा आहे ते केलं जातं. त्या प्रत्येक भेटीत तिचं वजन किती आहे हे नोंदवल्या जाते. त्यामुळे तिचं HB तपासल्या जातं. केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला 105 प्रकारचे मेडिसिन्स दिल्या जातात. तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे कॉर्नर करायला असतात. त्याच्यामध्ये आमच्याकडे सगळ्यात प्रथम जो कॉर्नर केला आहे तो कुटुंब नियोजन कॉर्नर. ह्या कुटुंब नियोजन कॉर्नरमध्ये आपण काय ठेवतो तर सेंट्रोमॅन्युअल टॅबलेट जी छाया. दुसरं आपण त्याच्यामध्ये ठेवतो ती आहे कॉपर टी. प्रकारचा कॉर्नर केला जातो तो म्हणजे ORS कॉर्नर. या ORS कॉर्नरमध्ये आपण काय ठेवलं जातो तर ORS ठेवलं जातं. ज्या येणारे पेशंट्स आहेत त्यांना तपासून वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन दिल्या जातात. तर आमच्या पूर या उपकेंद्रामध्ये कफ सिरप, प्रेशर, NCDचे जे आहे मेडिसिन त्याच्यामध्ये ॲम्लोडोपिन, मेटफॉर्मिन, अटेनॉल, त्याच्यानंतर नॉर्मल आजारांवरचे पण आपण त्यांच्याकडे वेगवेगळे औषधं दिल्या जातात. पॅरासिटामॉल, सिट्रिझिन, त्याच्यानंतर झिंक, डायक्लो, तसेच रक्तवाढीचे
आयरनच्या गोळ्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या या सुद्धा दिल्या जातात. आणि आमच्या उपकेंद्रामध्ये आयुर्वेदिक मेडिसिन सुद्धा आम्ही उपलब्ध करून ठेवलेल्या आहे. जसे की त्याच्यामध्ये वातांतक आहे, आम्लपित्तांतक आहे, पीडियावे सिरप आहे आणि लहान मुलांचे सुद्धा मेडिसिन आमच्याकडे अवेलेबल असतात. अमॉक्सिसिलिन सिरप झालं, कफ सिरप झालं, ॲझिथ्रोमायसिन सिरप झाले, सिट्रिझिन सिरप झाले, आयब्युपेन सिरप, असे स्मॉल छोटे छोटे पिडियाट्रिकसाठी आमच्याकडे पण मेडिसिन्स उपकेंद्रामध्ये ठेवल्या जातात. मेडिसिन कपाटमध्ये मेडिसिन पण एकदम प्रॉपरली अरेंज करून ठेवलेले आहेत. वरती त्याचे स्टिकर पण लावलेत समजण्यासाठी. उपकेंद्रात विविध चार्ट सुद्धा लावलेले आहेत. हा लसीकरणचा चार्ट आहे. आता प्रत्येक गावामध्ये असेल डॉक्टरांमार्फत समुपदेशनाची सुविधा. असे भरपूर सारे चार्ट लावलेत. आणि आता मम्मीला नाश्ता करून 2 तास झालेत. आता मम्मीची शुगर चेक करतो आणि आम्ही पण घरी निघतो. नॉर्मल आहे, खाल्ल्यानंतरची पण नॉर्मल आहे. उपाशी पोटीची जरा वाढलेली आहे. तर उपाशी पोटीची काय गोळी घेतली आहे. आता घरी चाललोय. मम्मीचं शुगर आणि BP चेक केलं, दोन्ही पण चांगले. खाण्याच्या आधी थोडीशी शुगर जास्त आहे, ती पण कमी होऊन जाईल. आणि मस्तपैकी डॉक्टरांनी आपल्याला माहिती सांगितली की दवाखान्यात कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात, कोणत्या मोहीम राबवल्या जातात, कोणती औषधं मिळतात. आणि तर या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत, तर तुम्ही त्याचा लाभ घेतला पाहिजे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.